मोर्चाची पुढची रूपरेषा कशी असेल, या मोर्चामध्ये हे सर्व महत्त्वाचे नेते नेमकं काय मागणी करतात, नेमकं काय बोलतात, काय आरोप केले जातात, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर तिसरीकडे आपण पाहतोय भाजपनं हे मुका आंदोलन पुकारलेले सत्याचा मोर्चा नसून हा असत्याचा मोर्चा आहे असं सातत्यानं भाजप नेत्यांकडून आजच्या या मोर्चावरती टीका केली जाते। तर दुसरीकडे मात्र हा मोर्चा आमच्या मागण्यांची लढाई असल्याचं यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जातंय। तर भाजपचं हे मुका आंदोलन आपण पाहतोय, बाबुलनाथ परिसरामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आपण पाहतोय की आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या हॉटेलवर पोहोचलेले, या दोघांमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हे किती वेळात मोर्चास्थळी पोहोचतील? आपण जर पाहिलं तर राज ठाकरे हे खरं तर लोकलनी प्रवास करत या चर्चगेटच्या ठिकाणी पोहोचले आणि यानंतर चर्चगेटनंतर आपण वेस्ट एंड या हॉटेलमध्ये खरं तर राज ठाकरे यांनी थांबा घेतला। आपण पाहू शकता मी सध्या त्या हॉटेलच्या बाहेरच आहे, वेस्ट एंड हॉटेल आहे हे। या ठिकाणी राज ठाकरे सर्वप्रथम येऊन थांबले। आता यानंतर आपण जर पाहिलं तर अनेक ठाकरे गटाचे नेते असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी राज ठाकरेंना येऊन भेट दिली। मात्र आत्ता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी खरं तर हॉटेल वेस्ट एंड या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता वरती जे आहे ते या हॉटेलमध्ये खरं तर या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का, बैठक होते का, या हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र आपण जर पाहिलं तर आता राज ठाकरे हे आणि उद्धव ठाकरे एकत्रित कुटुंब जे आहे ते पुन्हा एकदा आता या हॉटेलमध्ये एकत्रित झाल्याचं पाहायला मिळतं आहे। उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यासोबत शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा या हॉटेलमध्येच उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात या हॉटेलमधून खरं तर हे सर्व ठाकरे बंधू असतील किंवा सर्व नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणावरून मोर्चासाठी रवाना होतील। इथून थेट या ठिकाणच्या फॅशन स्ट्रीट या ठिकाणी खरं तर हा मोर्चा सुरुवात होणार आहे आणि अवघ्या काहीच वेळातच आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आता या हॉटेलमधून जे आहे ते रवाना होतील। त्याचसोबत आता शरद पवार सुद्धा आपण जर पाहिलं तर ते सुद्धा त्या ठिकाणून निघाले आहेत। काँग्रेसचे नेते असतील हे सुद्धा या मोर्चाला सहभागी होण्यासाठी निघाले आहेत आपण जर पाहिलं तर। मात्र आता सध्या जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे ठाकरे परिवार जे आहे ते पुन्हा एकदा या वेस्ट हॉटेलमध्ये एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता यांच्यामध्ये काही चर्चा होते का, त्यासोबत या चर्चेमध्ये काही निघणार का, त्यानंतर आता हे सर्व नेते मोर्चाला जातील आणि मोर्चामधून नेमकं काय संबोधित करणार हे पाहणं आता तितकंच उत्सुकता ठरणार आहे। जय, तुमच्याकडून असे अपडेट घेणारच आहोत। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।